एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून याच पार्श्वभूमीवर एरंडोली परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुमनताई खाडे आणि एरंडोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्रीताई पाटील तसेच मनीषा रामगोंडा पाटील यांच्या प्रचारासाठी गावोगावी भेटीगाठी घेत जनतेशी थेट संवाद साधण्यात आला। या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी स्वतः प्रचारात सहभाग घेत मतदारांशी संवाद साधला। त्यांनी प्रचाराचा आढावा घेताना जनतेला पुन्हा एकदा कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना सुमनताई खाडे म्हणाल्या की एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने राबवलेल्या विकास कामांमुळे या भागाला नवी दिशा मिळाली आहे। आगामी काळातही विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी जनतेने योग्य निर्णय घ्यावा। कोणत्याही भूलथापांना किंवा दिशाभूल करणाऱ्या आरोपांना बळी न पडता केवळ झालेली आणि प्रस्तावित विकास कामे लक्षात घेऊन मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले। एकूणच या प्रचारामुळे एरंडोली जिल्हा परिषद गटात भाजपचे वातावरण अधिक भक्कम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारलेला दिसत आहे। जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा एरंडोलीत विकासाला भरारी देण्यासाठी कमळाला साथ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सरकारी सरपंच म्हणून आता आहे आणि आता जिल्हा परिषद एरंडोली गट क्रमांक 52 मधून जिल्हा परिषदेची भाजप पक्षाची उमेदवारी आहे आपल्याला। आणि ह्या आपल्या एरंडोली पंचायत समिती गणाच्या पंचायत समितीसाठी त्यांचे तर उमेदवारी भाजपचे आमच्या दोघींचे चिन्ह कमळ। आणि येत्या 7 तारखेला सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान करायचं आणि करून पण घ्यायचं आपल्याला सगळ्यांकडनं। आणि त्या दिवशी येत्या 7 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावर एक मशीन येणार आणि एका मशीनवर वर आणि खाली असं 2 ठिकाणी कमळाची चिन्ह येणार। ती कमळाची चिन्ह कुठे आहेत बघायचं आहे आणि त्याच्या समोरचं बटन दाबून तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यायची।